नमस्कार, जनतेचा आवाज मराठी न्यूज चॅनलमध्ये आपलं स्वागत. पाहूया सविस्तर बातमी. नमस्कार. भोकरदन तालुक्यामध्ये आपण आज हसनाबाद शहरामध्ये आलेलो आहे आणि या ठिकाणी गिरजा नदीच्या काठावरती आज आपण उभे आहे आणि गिरजा नदीच्या काठावरती या ठिकाणी एक महिलांसाठी आणि पुरुषांसाठी उतरी बांधण्यात आलेली आहे आणि लोक अर्पण सोहळा याचा अजून झालेला नाही. याला कमीत कमी लोकांच्या म्हणजे आता जनतेतून चर्चा आहे का 3 ते 4 वर्ष झालेले आहेत अंदाजे हे बांधून, पण अजूनही याला मुहूर्त मिळेना आणि लोकांना बाजारच्या दिवशी खूप या ठिकाणी त्रास होतोय इकडे तिकडे जाण्याचा, म्हणून या ठिकाणी बांधले. परंतु या ठिकाणी याचा काही उपयोग होत नाही आणि याचा उपयोग होणार कधी? लोक सांगतात विकास काम झालं. हा कोणता विकास काम झालेला आहे हे आतापर्यंत आम्हाला समजायला मार्ग नाही आणि जनतेला समजायला मार्ग नाही. परंतु लोक कुठल्या तरी दबावाखाली येऊन या ठिकाणी चर्चा करत आहे आणि आमच्या गावातला विकास झाला, आमच्या गावात असं झालं, आमच्या गावात तसं झालं, पण कुठल्याही प्रकारचा या ठिकाणी विकास दिसत नाही. कारण विकास या ठिकाणी आपल्याला समजून आलेला आहे. कारण या ठिकाणी दोन्ही स्वच्छतागृहाला कुलूप लागलेला आहे. आपण पाहू शकता माझ्या पाठीमागे स्वतः या ठिकाणी कुलूप लागलेला आहे दोन्ही पण, आणि 3 ते 4 वर्षापासून हे तसंच आहे. यापूर्वीही आपण एक बातमी दिली होती, तेव्हापासूनही आज याला मुहूर्त मिळत नाही. हे मुहूर्त कोण करणार आहे हेच आपल्याला समजत नाही. भोकरदन जाफराबाद मतदारसंघातील 32 उमेदवारांपैकी 2 उमेदवार शर्यतीच्या रिंगणात उभे आहेत. ते म्हणजे दोन्ही दानवे, आजी आणि माजी. आजची परिस्थिती अशी आहे की भोकरदन जाफराबाद मतदारसंघामध्ये निवडणूक जनतेने हातात घेतलेली आहे आणि जनता ठरवणार आहे की आपला उमेदवार आणि आपला खरा आमदार कोण असावा. ज्या आमदारांनी विकास कामे केले आहेत त्यांनाही काही मत, आणि ज्या आमदाराकडे माणुसकी आहे त्या आमदाराकडे काही मत. माणुसकीच्या धड्यासाठी लोक आज आमने सामने यायला तयार आहेत आणि विकासाच्या कामाला आमने सामने यायला तयार नाही. हे आहे विकास काम. हसनाबादपासून आपण सुरुवात करणार. खंडाळा ते कोठारा जैनपूर आणि कोठारा जैनपूर ते मुठाड फाटा म्हणजे सिल्लोड रोड या रस्त्याचे काम बाकी आहे आणि विकास काम केले आहे अशी चर्चा आहे. तसेच हसनाबाद रोड या रस्त्याचे काम बाकी आहे. आत्ता मुरुम टाकून फक्त थातूर माथूर पॉलिश करणे म्हणजे केस काळे करणे या पद्धतीने या रस्त्याचे कामावर आता मुरुम टाकणे चालू आहे. सिल्लोड रोडपासून तर मुठाडपर्यंत केस काळे करतात त्या पद्धतीने थातूर मातूर काम करून मोकळे झाले आहे आणि आम्ही विकास कामाला सुरुवात केली असे जनतेला दाखवत आहे. तरी जनतेने हे मतदान हातात घ्यावे आणि आपण आपला विचार करून आमदार निवडावे. ही गाडी आपला आमदार कसा असावा. येत आहे आता पूर्ण या रस्त्यावर खड्डे आहेत. हे खड्डे आपल्याला दिसत आहेत. हे बघा, हे खड्डे 10 वर्षाचा विकास काम. रस्ता डांबरीकरण आहे का नुसतं खडीकरण आहे काही समजायला मार्ग नाही. या रस्त्यावर डांबराचा एकही ड्राम दिसत नाही. हे बघा, डांबराचं ड्राम नाही आणि हा नांजावून येणारी पांदन रस्ता आहे. हे बघा, हा पांदन रस्ता आहे नांजावून येणारा. हा नांजावून येणारा पांदन रस्ता हा मुठाड या ठिकाणी या रोडला लागतोय.
या ठिकाणी नुसती खडी पांगवलेली आहे. मतदारांची दिशाभूल करण्यासाठी या रस्त्यावर थातूरमातूर मुरुम टाकून रस्त्याचे काम दाखवले. हा नांजा रोड कोठाऱ्याहून येताना हा नांजा रोड मधला आहे आणि मुठाड पाटीहून येताना पण हा मधला नांजा रोड आहे. या रस्त्यावरचे काम बघा, हे थातूरमातूर मुरुम टाकलेला आहे. केसाला पालिश जशी मारतो आपण त्याच पद्धतीने. चॅनलला सबस्क्राईब करा, बेल आयकॉन बटन दाबा, लाईक करा, शेअर करा. धन्यवाद.